आयुष्यात सर्व ठीक चाललेलं, मग आपण एक प्लॅन केला आणि तिकीट कन्फर्म नाही झाली. कसं वाटतंय? आमची तिकीट कन्फर्म आहे. हे लोक बाहेरून आलेले लोक आहेत. सी ट्रेन में उदासी. ये इंसान 4 महीने पहले निकाला है. गरीब पहिली बार हॉटेल मालिक जिओवरती आहे ना. मंडळी तयार. गणपती बाप्पा. हो रे. पहुंच गए भाई उज्जैन. कैसा लग रहा है? आयुष्यात कधी न बघितलेली थंडी आम्ही बघत आहोत. कसं वाटतंय मित्रांनो? जबरदस्त. रात्र झोप लागली नाही बाबा. जागा नाही कन्फर्म तिकीट. इकडे पण एक थोडीशी मिनी आपली रिक्षा सारखीच फिलिंग आपण म्हणू शकतो. जराशी ब्रॉड आहे, छान आहे, बसायला स्पेस आहे, मागे ठेवायला जागा पण आहे. आपले गडी पुढे गेलेत, आपण ही दुसरी रिक्षा केली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा दिवस आहे खूप खास, कारण आज आपण आलो आहोत उज्जैनला आणि मी माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत आलो उज्जैनला. तर ही ट्रिप खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मी पहिल्यांदा उज्जैनला आलो आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण उज्जैनचं महत्त्वाचे पॉईंट्स जे तुम्ही 1-2 दिवसात कवर करू शकता त्याची पूर्ण डिटेल्स आणि पूर्ण मी फिल्म करायचा त्याला प्रयत्न करेल. भस्म आरतीचा सुद्धा आपला प्रयत्न असेल. तर बघूया हा व्हिडिओ कसा बनतो ते. वातावरणबद्दल जर तुम्ही म्हणत असाल तर इकडे ऑलमोस्ट इट्स 14 or 15 डिग्री सेल्सिअस आणि अक्षरशः तोंडातून धूर निघत होता श्वास सोडल्यानं. तर खूप छान वाटतं इकडे, वातावरण खूप छान आहे आणि येस वी आर एन्जॉईंग. दोस्तों, जिसका ये मार्क्स कम आ रहे हैं वो ये स्कूल में पढ़े. 65 पे भी आपको होर्डिंग पे नाम होर्डिंग पे नाम दिखेगा. ओ भाई. और उधर लिखा भी है वी प्राउड ऑफ यू. तर बघू शकता हा आहे आपला आजचा स्टे. श्री रामकुटी होमस्टे आहे. ह्याची सगळी डिटेल तुम्ही इकडे बघू शकता आणि ह्याचं रूम टूर मी तुम्हाला आत्ता दाखवतो. आणि बघू शकता माणसांमध्ये उत्साह. बेडवरती काय करतायत माणसं? टॉवेल सुगत घालतायत. तसा आहे आपला इकडे 6 लोकांसाठी आपल्याला बेड लावलेत. इथे 2, इथे 2 आणि आतमध्ये 2. आणि इथे बघू शकता आपल्याला एक छानसा व्ह्यू पण आहे. छानसा आपल्याला व्ह्यू भेटतो इकडे. हा आहे सूर्यनारायण. सकाळचा नाश्ता करायला आम्ही इथे आलेलो. पराठा बनवत आहेत काकी आणि काका आणि पराठा खाण्यासाठी हापापलेले कार्यकर्ते इथे आपापली जागा मांडून बसलेले आहेत. रिव्यू दे. और आंटी एकदम बढ़िया बनाया था. मजा आ गया, मजा आ गया. शाम को भी आ जाना. खाना भी अच्छा बनते हैं. खाना भी बनाते टॉकिंग अबाउट स्ट्रीट फूड. स्ट्रीट शॉपिंगचं म्हणत असाल तर इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. जसं बघू शकता तुम्ही, गळ्यात घालायला पेंडेंट आणि अष्टगंध भी आहे. तर आता आम्ही निघालो आहोत रामघाटला. बघू शकता आम्ही ई टॅक्सीचा आम्ही प्रयोग करत आहोत, कारण आम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली माणसं आहोत. कपडे पण आम्ही ग्रीन कलरचे घातले आहेत, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, आपण आलो आहोत रामघाटला आलो आहोत आपण. आणि खूपच छान इथे भक्तिमय वातावरण आणि इतके माणसं असताना सुद्धा आपल्याला खूप कोल्ड वाटतंय. खूप अजिबात ह्युमिडिटी नाही, ऑक्सिजन फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं.
तो जस्ट हमने गंगा आरती फिनिश की, तो कैसा लग रहा है? देख दोस्त, हर गम का एक ही इलाज है, जय महाकाल। जय महाकाल। ऑलमोस्ट एक टाईप ऑफ अ मार्केट होऊ शकतं. इकडे खूप साऱ्या वस्तू घेण्यासारख्या आहेत, डॉल्स आहेत आणि खूप साऱ्या देवाच्या भांडी, देवाच्या वस्तू, प्रसाद, कुंकुम, हळदी, अष्टगंध. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हे आहे प्रॉपर स्ट्रीट फूड्सचा संग्राम. जय महाकाल. रबडी खाण्यासाठी आम्ही आलो आहोत घंटावाला या प्रेस्टिजियस शॉप, जे 1987 पासून आहे. रबडीचा आस्वाद घ्या मित्रांनो. आम्ही निघालो आहोत आता भस्म आरतीसाठी. सगळे खूप तयार आहेत. हर हर महादेव. जय महाकाल. जय महाकाल. थंडीमध्ये बेहाल झालेले आमचे कार्यकर्ते, पण जोश तसाच आहे. थंडी मस्त आहे, पण हा अनुभव पण खरंच खूप छान आहे. खूप छान आहे, मस्त वाटतं. तर मित्रांनो, थंडीने अक्षरशः बोलायला होत नाही असं वातावरण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये. माझी हालत टाईट झाली आहे. आमचे हात पिवळे पडलेत लिटरली. आणि मंडळाचे जे आमचे खजिनदार साहेब आहेत, खजिनदार साहेबांचे पण हात पिवळे पडलेत. जय महाकाल. जय महाकाल. ठीक आहे भैया. खाली बघा, खाली.
पहले